नमस्कार. आज आपण बोलू की आपले जे फुलं आहेत किंवा फळ आहेत आणि आपल्या ज्या भाज्या आहेत यांची जी संरक्षण शक्ती असते, म्हणजे किती दिवस ते टिकतील, याच्यामध्ये काय काय आपल्याला बदल करायला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त दिवस, ज्याला आपण म्हणतो प्रिझर्व करायला किंवा त्याची एफिकसी वाढवायची, ही आपल्याला मिळेल. आज बाजारामध्ये जर तुम्ही भाजी तोडली, फळं तोडली आणि एका टाईम बाउंडमध्ये जर कंझ्युम नाही झाली, म्हणजे ते काय होतात, खराब होतात आणि मग कस्टमरला काही ते चांगलं वाटत नाही, कारण याच्यामध्ये वेस्टेज खूप होतं. तर हे सगळं पाहून काय काय आपण करू शकतो की ज्याच्यामुळे हा बदलाव आपण करू शकू चांगल्या रीतीने, तर हे समजून घेण्यासारखं आहे. पहिला बदलाव असा पाहिजे की आपल्याला कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची हे शिकायचं. याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो की कमी पाण्यामध्ये जेव्हा शेती होते त्यावेळेला तुमचे सगळे जे न्यूट्रियंट असतात, मिनरल्स असतात, हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये फळांमध्ये, फुलांमध्ये, तुमच्या भाज्यांमध्ये जातात. ते एक चांगली गोष्ट आहे. दुसरी असं असतं की सगळ्यात याचा जो रामबाण उपाय आहे की पाणी कसं कमी करायचं, की तुम्ही रासायनिक खतं वापरायला बंद करा. आता एक मोठं आव्हान आहे, पण हे जर बंद केलं तर तुम्हाला एक जनरली कळेल की जेव्हाही तुम्ही रासायनिक खते टाकता आणि जर पाणी नाही दिलं तर तुमचे रोपं, तुमचे झाडं जळून जातील, कारण यांचे जे ऑस्मॉटिक प्रेशरचं जे पाणी घेण्याचं जे प्रिन्सिपल असतं तेच काम करणं बंद करतं, कारण खूप इलेक्ट्रोलिटिक बिहेवियर असतं या रासायनिक खतांचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना क्षारयुक्त. जेव्हा तुम्ही रासायनिक खतं वापरायला बंद केली, म्हणजे आता एवढं पाणी टाकायची गरज नाही. दुसरा जो भाग आहे याचा, की तुम्ही आपल्या जमिनीला नरम आणि मोकळी ठेवा, भुरभुरी ठेवा. हे जर तुम्ही 12 महिने ठेवली तर तुमची पाण्याची जी धरून ठेवण्याची शक्ती आहे ती वाढेल आणि तुमचे रूट्स, म्हणजे ज्याला आपण सफेद मुळ्या म्हणतो, हे चांगल्या वाढतील. त्याच्यावरती तुमचं फंगल जे नेटवर्क असतं ते चांगलं होईल आणि यांची सगळे मिनरल्स घेण्याची शक्ती वाढेल. तुम्ही पहा की सिलिका, कॅल्शियम हे 2 असे इन्ग्रेडियंट आहे की हे आपल्या मातीमध्ये असतातच, पण आपण ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये घेतो का, आणि हे शेल्फ लाईफचं एक्सटेन्शन करण्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचं पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा जो आस्पेक्ट आहे की नेहमी तुम्ही पाहता की जेव्हा तुम्ही युरिया कापून टाकाल, म्हणजे नायट्रेटचा सोर्स बंद केला, आणि जेव्हा तुम्ही DAP कापून टाकाल, म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, अमोनियमचा सोर्स खतम केला, तर तुमच्या फळांच्या जवळ जो एक अट्रॅक्शन असतो मायक्रोबला, इन्सेक्टला, पॅथोजन्सला, तो एकदम कमी होऊन जातो. कारण काय की यांच्याकरता यांचं प्रोटीन बनवायचं आहे, तर हे दोन्ही इन्ग्रेडियंट यांना इम्पॉर्टंट आहे. यांना पानाचं जे प्रोटीन असतं, झाडांचं जे प्रोटीन असतं ते पचत नाही. आता पचलं असतं तर आतापर्यंत सगळे जंगले आपले रिकामे झाले असते. तर निसर्गाने बरोबर ते बॅलन्सिंग करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही जर हे रासायनिक खतं एलिमिनेट केली तर तुम्हाला दिसेल की तुमची संरक्षण शक्ती वाढेल. तिसरं जे आहे की नेहमी तुम्हाला एक कळेल की जेव्हा पण तुम्ही कमी पाण्यामध्ये शेती कराल तर एक ज्याला आपण म्हणतो ना कॉन्सन्ट्रेशन ऑफ, जसं तुमचं शुगर आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, तुमचं फायबर आहे, सगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, यांचं प्रमाण पण वाढतं, सॉलिड्स वाढतात आणि याच्यामुळे लोकांना खाण्यामध्ये पण जास्त ॲक्च्युअली व्हॅल्यू फॉर मनी मिळेल आणि तुमची जी शेल्फ लाईफ असते ती पण वाढेल. याला पर्टिक्युलरली तुम्हाला कांद्यावर, बटाट्यावर, टमाटरवर, मिरचीवर एकदम लवकर दिसून येईल.
तुम्ही असं बाजूला ठेवा. इवन केळं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक दिसेल की एक 15 दिवसाच्या नंतर फ्रेश दिसतंय, दुसरं नाही दिसत, सुरकून गेलेलं आहे. तर हे सगळे बदल तुम्ही आपल्या शेतीमध्ये करायला पाहिजे. आणि कधी आपण बोलू की हे कसे करायचे आणि याला काय काय तंत्रज्ञान त्याच्या मागे आहे ते कधी बोलू आपण. नमस्कार.